बाबू? काय बाबू? काय खेळायचं? खेळायचं तुझ्यासोबत? खेळू खेळू तुझ्यासोबत? खेळू? हो. काय काय चला चला आपण जाऊ. चल चल आपण फिरायला जाऊ. चल चल आपण फिरायला जाऊ. चल उठा 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 उठा. मेकअप आणायला जाऊ. मेकअप. तर असे बटाट्याचे पराठे कोण कोण बनवते ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही कधी बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. तर इथं व्यवस्थित बटाटे शिजवून घेतले, त्याला चांगलं मॅश करून घेतलेलं आहे. आणि बटाटा कधी पण असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. खूप जास्त असे जाड जर राहिले ना पराठा लाटताना फाटतो. त्यासाठी व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, लाल चटणी, चवीनुसार मीठ, 1 चिमूट 2 चिमूट हिंग टाकायचा आहे. आणि नंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि 2-3 चमचे बटरसुद्धा टाकायचं. बटर नसेल तर तूप टाका. माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तूप टाकला. आणि 1 मॅगी मसालासुद्धा टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून मी साईडला ठेवलं. आणि इथं सचिनच्या टिफिनसाठी मी बनवत आहे घेवड्याची शेंग. आम्ही ह्याला घेवड्याची शेंग म्हणतो, बरेच जण ह्याला वालाची शेंगसुद्धा म्हणतात. ती बनवली. आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर कोणतीही भाजी खायला मला आवडत नाही. आणि शेंगदाण्याचं कूट नसेल टाकलं तर सचिनला आवडत नाही. असं आहे तर म्हणलं चालेल, त्यांच्या टिफिनसाठी मी बनवते. त्यांना जशी आवडते तशी भाजी आणि त्यांना देते. हे तूप थोडंसं गरम करून घेतलं आणि मस्तपैकी पराठे लाटून आता दोन्ही साईडने एकदम खरपूस असा लाल तूप लावून शेकून घ्यायच्यात. आणि एकदम मस्त असे पराठे तयार झाले होते. हिरवी चटणी टाकल्यानंतर मला आणि स्नेहाला थोडेसे खायला आवडतात पराठे. आणि लाल चटणी टाकल्यानंतर स्वप्नीलला आवडतात. लेकरांच्या एकदम आवडीनिवडी सगळ्या वेगळ्याच आहेत. तर चला मस्तपैकी असे पराठे बनवा आणि खा.